एकदा काय झालं माहिती का, एक मनुष्य होता, तो पळत पळत गेला महाराज, आणि पळत पळत गेल्याच्या नंतर विहिरीमध्ये पडला. विहिरीमध्ये पडल्याच्या नंतर त्यानं काय केलं, हनुमंतरायाला आवाज दिला, हनुमंता धाव लवकर ये. हनुमंतरायाने उड्डाण घेतलं की ते म्हणे हनुमंतरायाला यायला उशीर झाला. अरे भोळ्या शंकरा ये लवकर. भगवान शंकर निघाले महाराज कैलास पर्वतावरून की लगेच विष्णूला आवाज दिला. विष्णूनं गरुडाला आवाज दिला. गरुडावर बसून विष्णू येऊ लागले की भगवती जगदंबेला आवाज दिला. जगदंबा माता येऊ लागली की लगेच गणपती बाप्पाला आवाज देऊ लागला. असं करता करता महाराज त्यांना 1000 देव पकडले. शेवटी तो डुबून मेला. एकही देव त्याच्या कामाला आला नाही. कारण पहिल्यांदा जेव्हा हनुमंतरायाला आवाज दिला तेव्हा त्यांना हनुमंतरायावर विश्वास ठेवायला पाहिजे होता की हनुमंतराय येतील आणि माझं रक्षण करतील. लगेच रामाला बोलवायला, लगेच कृष्णाला बोलवायला, लगेच देवीला बोलवायला. हनुमंतरायाला बोलवल्याच्या नंतर त्यानं दुसऱ्या देवाला आवाज दिला. ते देव म्हणतात जा तुमचं गिऱ्हाईक आहे. लगेच विष्णूला बोलवलं. विष्णूला बोलवल्याच्या नंतर लगेच महादेवाला बोलवलं. महादेव म्हणते जा तुमचं गिऱ्हाईक आहे. असं करता 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 अंतिम डुबला, परंतु एकही देव त्याला वाचवण्यासाठी आला नाही.